कोविड काळातून आपण निघालो, जे आजकालची मुलं आहेत ते स्वतःला समजतात की हा आय एम फिट. तर देर इज नो फिटनेस. लाईक पॅरेंट्सला आज त्यांना एक पण टॅबलेट्स पण किंवा होमिओपॅथिक पण द्यायचं असतं तर ते माझ्याकडे येऊन दाखवतात. घ्यायचं नाहीये, जेवढं आपण देतो तेवढं आपल्याला नंतर भेटतं. क्रॉनिक आणि ॲक्यूट आजार बरे नाही, ह्याच्यामध्ये सगळेच आजार बरे होण्यासारखे आहे. नमस्कार मंडळी, मी चैताली तुमचं पुन्हा एकदा ओनली मानिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ओनली मानिनी या चॅनलवर सुरू असलेली मालिका तुम्ही पाहताय आणि तिला भरघोस प्रतिसाद सुद्धा देताय. आज आपल्या या मालिकेत विशेष पाहुणे आलेले आहेत, ज्या डॉक्टर अश्विनी बैरागी. त्यांनी डॉक्टरी क्षेत्रात विशेष असं योगदान दिलंय. त्यांच्या अद्भुत कार्यासाठी, कोविड काळात केलेल्या कार्यासाठी राज्यपालांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांचा हा अनुभव कसा होता आणि एकंदरच प्रवास जाणून घेऊयात. नमस्कार अश्विनी मॅडम, तुमचं ओनली मानिनीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. मी आपल्या मानिनीला तुमची थोडक्यात ओळख करून दिलीच आहे, पण तुम्ही सुद्धा दिलीत तर बरोबर. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अश्विनी बैरागी. मी MD होमिओपॅथ प्रॅक्टिसिंग इन कल्याण. माझं फेशियल एस्थेटिक्स अँड क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी पण झालेलं आहे. तर सर्वात म्हणजे सांगायचं म्हणजे माझं शिक्षण नाशिकला झालं. 10th 12th सगळं नाशिकमध्ये शिक्षण झालेलं आहे आणि CET एंट्रन्स दिल्यानंतर BHMSला एंट्री घेतली. भगवान कॉलेजला UG कम्प्लीट झालं. PG माझं कोल्हापुरात झालं आणि असोसिएट प्रोफेसर म्हणून पण मी ॲज अ कार्यरत आहे. तर चांगल्यापैकी प्रतिसाद आहे सगळ्या गोष्टींमध्ये आणि मी सेवा देण्यासाठी प्रवृत्त आहे सगळ्या गोष्टींमध्ये. करिअरसाठी वैद्यकीय क्षेत्रच का निवडावंसं वाटलं? एवढ्या सगळ्या फील्ड आहेत आपल्याकडे, पण वैद्यकीय क्षेत्रच का? वैद्यकीयमध्ये म्हणजे मला आवड होती. आधी वडिलांना पण वाटत होतं की डॉक्टर व्हावंसं, की माझ्या फॅमिलीमध्ये कोणाचं पण डॉक्टर्स बॅकग्राऊंड नाही आहे. तर मला आवड होती की पप्पांना डॉक्टर व्हायचं आहे. माझं घरातली पहिली डॉक्टर पहिले डॉक्टर मी आहे. आणि म्हणजे कल्चरल ॲक्टिव्हिटीज, एंटरटेनमेंट, सिंगिंग, म्युझिक, डान्स हे मला आधीपासून आवडत होतं. पण अभ्यासामध्ये असल्यामुळे मग मला पप्पांकडून कल होता, तर मग मी घेतलं आणि आय हॅव बीन सक्सेसफुल इन दॅट. चालू आहे म्हणजे तुमचं कार्य अत्यंत चालू आहे व्यवस्थित पद्धतीने. जे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही डिग्री घेतली, तर तिथला कसा अनुभव होता तुमचा? तिथे सांगायचं म्हणजे तिथे अनुभव छान होता. PGला जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन होतं तर मेडिकल फॅकल्टीला आपल्याला अपग्रेडेशन भेटतं, आपलं नॉलेज वाढतं. सध्यामध्ये तिथे अभ्यासात म्हटलं तर कोल्हापुरामध्ये मला हायेस्ट रेट ऑफ लिटरसी तर होतंच, पण माझ्याबरोबर जे स्टुडंट्स होते शिकणारे, त्यांना ज्ञान कसं घ्यावं हे त्यांना प्रॉपरली नॉलेज होतं. फॉर एक्झाम्पल आपण बुक रीड करतोय तर नुसतं बुक म्हटलं तर आपण एक पुस्तक म्हणून नाही वाचायचं. आपल्याला ते बुक का लिहिलंय, त्याचं प्रिफेस काय, त्याचं कंटेंट काय, सगळं खोलवर जाऊन स्टडी करायचं. तर तिथे ते मला शिकायला भेटलं की जर तुम्हाला नाही येत ना, पण तुम्ही वाचा, डिक्शनरी घ्या, अर्थ वाचा आणि मग पुढे जा. तर ती एक गोष्ट होती, ती मला खूप आवडली, प्रेरणादायी होती. अँड माझे टीचर्स चांगले होते PGला. तर घोकंपट्टी नाही तर आपण ते खोलवर जाऊन प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे, ही तुम्ही ते शिकला. तर ते मला खूप चांगल्यापैकी अंडरस्टँडिंग वाटलं आणि ऑब्झर्वेशन्स करून आपण कसं शिकतो, तर ते मला कोल्हापुरात टीचर्समध्ये शिकायला भेटलं. आपल्या सरकारने 1 रुपीज क्लिनिक ही जी स्कीम काढलेली, त्याच्यात ते तुम्ही कल्याण आणि टिटवाळा या स्टेशनवरती काम केलं, तर तिथला अनुभव कसा? तिथे काम करणं म्हणजे इमर्जन्सीला आपण जेव्हा काम करतो तर ते पूर्ण अलर्टपणे किंवा आपल्याला संयम बांधून सगळं पेशंटला डिवोशन देऊन करावं लागतं. फॉर एक्झाम्पल पेशंट्स येतात, क्रिटिकल कंडिशन्स असतात, चेस्ट पेन झालं, ॲक्सिडेंटल इंजुरी झाली, कोणाला अचानकच कोलॅप्स झालं, प्रेग्नेन्सीमध्ये फिमेल वॉक करताय किंवा कोणाचा मिसप्लेस झालं, वर्टिगो आला, तर त्या केसेस मी हँडल केले. एपिलेप्सी आलं किंवा फीट आलं कोणाला सडन, तर त्या पेशंट्स आम्हाला भेटायचे. म्हणजे त्यांना ट्रीट करताना जे म्हणजे एक खुशी काय म्हणतात त्याला, एकदम चांगलं वाटायचं मला. ते फिलिंग हे बेटर होतं आणि ते आपण कुठेतरी व्यवस्थित म्हणजे मनाला समाधान देणारं क्षेत्र निवडलं, याचा अनुभव तुम्हाला तिथे आला. तर तिथला असा एखादा अनुभव सांगू शकता का जो आयुष्यभर लक्षात राहील? आयुष्यभर सांगायचं म्हणजे यंग जनरेशनसाठी आहे. फॉर एक्झाम्पल जे आजकालचे मुलं आहेत ते स्वतःला समजतात की हा आय एम फिट. तर देर इज नो फिटनेस. लाईक की म्हणजे तुम्ही स्वतःचं हेल्थ बघाच, पण तुम्ही डिनायलमध्ये नका जाऊ. फॉर एक्झाम्पल जर आपली हेल्थला काही इश्यूज आहे, तुम्हाला दम लागतोय, छातीत दुखतंय, तर एक पेशंट होता माझ्याकडे आलेला, पण तो म्हणत होता नाही मला काय नाही होते. त्याचे आई वडील पण सोबत आलेले, पण
त्याला चेस्ट पेन होत होतं. हिस्ट्री ऑफ MI मे बी अक्यूट पेन होतं त्याला चेस्टमध्ये. पण तो म्हणत होता नाही मला ॲसिडिटी होतं डॉक्टर, मला काही नाही होते. त्यांचा ECG केलेला, ते थोडंसं नॉर्मल आलेला, पण तरी पण तो ॲक्सेप्ट नव्हता करत. थोड्या दिवसांनी मला लेटर ऑन OPDमध्ये आल्यावरती कळालं की तो पेशंट गेलेला घरी आणि त्याने चेस्ट फिजिशियन्सला नाही दाखवलं आणि त्याची डेथ झालेली. तर मग 1-2 जण असे आलेले पण की कसं काय म्हणजे झालं मॅडम त्याला काय नाही. म्हणजे असे यंग जनरेशन काय करतात, नाही दुखत आहे मी नाही जाणार डॉक्टरकडे. आई वडील सुद्धा सांगत होते की चल बेटा आपण जाऊ. वी हॅव रेफर्ड दॅट पेशंट टू कार्डिओलॉजिस्ट और इवन. सो आपलं हेल्थला कधी पण लाईटली नका घेऊ. आपण आपलं शरीर आहे तर आपलं स्वतःच बघावं लागेल. तर मग वी हॅव लॉस्ट अ लाईफ, म्हणजे ते चांगलं नाही आमच्यासाठी. जेव्हा पण पेशंट जातो तर आमचं फेलियर होतं. तर वी वॉन्ट टू गिव्ह प्रॉपर हेल्थ टू द पेशंट. ते माझं मेन प्रायर एम आहे. तर तेच आहे की आपली हेल्थला नेहमी फर्स्ट टार्गेट ठेवा आणि सगळे बॅड हॅबिट स्टॉप करा. एक डॉक्टर म्हणून तुम्ही तरुणांसाठी मोलाचा सल्ला काय द्या ह्याच्यावर? हा तुम्ही अनुभव घेतलाय स्वतः. तर मोलाचा सल्ला हाच आहे की स्टे फिट, स्टे अवे फ्रॉम ऑर ॲडिक्शन्स. स्मोकिंग ड्रिंकिंग नका करू, बट ऑब्व्हियसली आपण सांगतो. पण ते जे पैसे तुम्ही दारू वगैरे मध्ये घालता त्याच्यापेक्षा चांगलं हेल्दी डाएट खाल्लं तर ते एक खूप चांगलं असेल म्हणजे तुमच्यासाठी. अँड यू कॅन गिव्ह अ बेस्ट टू युअर फॅमिली ऑल्सो. कारण आपले फॅमिली कन्सर्न्स असतात, ते आपल्यासाठी अटॅच असतात. आई वडील तुम्ही वेगळी काम करतायत पण त्यांचा सपोर्ट असतो. मग त्यावेळेस तुम्हाला प्रॉपरली डाएट आणि फोकस वर्क, ते तुमचं काळजी तुम्हीच घ्यायची आहे, ते कोणीच करणार नाही. मग त्याच्यासाठी तेच आहे की हेल्थ इज फर्स्ट प्रायोरिटी. कोविड असा काळ होता की तेव्हा डॉक्टर हे अक्षरशः रुग्णांसाठी देव होते. अशा वेळेसही तुम्ही काम केलंय आणि या कार्याची दखल अगदी राज्यपालांनी देखील घेतली. तर तो क्षण कसा होता तुमच्यासाठी? तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. म्हणजे डॉक्टर स्मिता काळे म्हणून आहे, BJPचे डॉक्टर सायबर सेलचे सचिव. तर त्यांच्या माध्यमाने माझं नाव नॉमिनेशनला गेलेलं. मग आम्हाला राज्यपालकडे बोलवलं. त्यांच्या हस्ते आम्हाला प्रमाणपत्र वगैरे ते सेरेमनी झाली, अवॉर्ड सेरेमनी. तर खूप म्हणजे स्पेशल फील होतं ओकेजन. आणि ते जे आपण दिलंय ना सक्सेस, डिवोशन दिलंय टू द सोसायटी, तर ते आम्हाला प्रॉपरली त्याचं अवॉर्ड भेटलं तर ते खूप छान होतं माझ्या. जेव्हा कळालं की आपल्याला जायचंय रुग्णांसाठी, घरच्यांचं काय म्हणणं होतं याच्यावरती? नाही म्हणजे घरचे तर प्रॉपरली संसर्गाची एवढी भीती होती सर्वांना आणि तेव्हा ते प्रकरण खूप जास्त पद्धतीने होतं. तर त्याबद्दल काय सांगता? ते खूपच पॅनिक सिच्युएशन होती की आपल्याला कळतच नव्हतं. म्हणजे सगळे लोक पॅनिक मध्ये होतं, कधी काय होतंय. तर त्या गोष्टीमध्ये खूप मेजर रोल प्ले केला होता माझ्या फॅमिलीने पण. इवन देअर वॉज अ सपोर्ट फ्रॉम माय फॅमिली, फ्रॉम माय हजबंड, फ्रॉम माय मदर. ते किड्स पण ते सांभाळलेले आणि थोडं काम वगैरे रेल्वेजमध्ये पण म्हणजे थोडंसं काम त्यावेळेस मी केलेलं. तर ते माझं म्हणणं आहे की बॅकअप जेव्हा पण आपल्याला असतो ना तेव्हाच आपण फ्रंटलाईन वर्कर होतो. तर ते एक आहे की म्हणजे कोविड काळातून आपण निघालो, ते जे फेजेस गेले आणि होमिओपॅथीने पण त्याच्यामध्ये भरपूर काही चांगले केले. मध्ये एक बूम आलेला, मग आय हॅव गिव्हन मेडिसिन्स ऑल्सो टू द पेशंट्स ड्युरिंग कोविड. स्निक अल्बमचं पण आलेलं मेडिसिन्स, ते पिल्स पण आम्ही सगळ्यांना दिलेले होते मेडिसिन प्रिस्क्राईब करून. तर खूप चांगल्यापैकी प्रतिसाद आलेला त्याच्यामध्ये. तुम्ही कशी काळजी घेते? म्हणजे डॉक्टरांचं रुटीन तेव्हा कसं होतं कोविड काळात? डॉक्टरांमध्ये तेच बेसिक हायजीन वगैरे प्रॉपरली. भीती आम्हाला पण होती, बट ऑब्वियस भीती होती. पण मग कार्य करायचं म्हणजे घरी येऊन प्रॉपर करायचं. मुलीला मी लांब पाठवून दिलेलं. माझी छोटी मुलगी आहे ती मम्मीकडेच होती. मी आणि हजबंड होते इथे तर कल्याणमध्ये. मग त्यावेळेस तसंच प्रोटोकॉल फॉलो केला होता ऍज पर रूल्स. आता सध्या तुम्ही कल्याण कॅम्पस वा या असोसिएशनसाठी काम करताय, तर त्याच्याबद्दल काय? कल्याण ही कॅम्पस वा असोसिएशन ही आमची कल्याणमध्ये कल्याण ईस्टची सगळी मेडिकल फॅटर्निटीज आहे. त्याच्यामध्ये मी गेले 2 वर्ष कमिटी मेंबर राहिली. तर त्याच्यामध्ये कार्यरत असताना हेच आमचे इव्हेंट्स व्हायचे, कॅम्प्स व्हायचे किंवा त्याच्यामध्ये मी अँकरिंग करायची, होस्टिंग करायची. आणि हे सुद्धा कला तुमच्यामध्ये आहे. ते पण म्हणजे ते तर मला आवडच होतं. आणि कॉलेज नंतर आता हे परत पुन्हा भेटलंय, स्टेज भेटतोय तर बोलायला, तर ते माझं फर्स्ट प्रायोरिटी राहिलेलं आहे आधीपासून. तर आय एन्जॉय ऑल दिस थिंग्स. तुम्ही अनेक मेंटली चॅलेंज मुलांसाठी सुद्धा काम केलंय, तर तिथला असा एखादा अनुभव सांगू शकता का?
आम्ही शिबिर घेतले होते मेंटली चॅलेंज मुलांसाठी, हायपर ॲक्टिव्ह चाइल्डसाठी, परत ओल्ड एज होममध्ये पण कॅम्प घेतले होते. तर त्याच्यामध्ये करताना एक अनुभव जातो की त्यांच्याकडे असं म्हणजे आपण बघतो की हे लोकं वेगळे आहे, हे आहे. पण ॲक्च्युअली त्यांना बघितलं तर त्यांचा हॅपीनेस काहीच नसतं. त्यांना फक्त एक प्रेम भावना पाहिजे असते आणि सपोर्ट सिस्टम. त्यांची काही डिमांड्स पण नसते. तर अशा वेळेस जी भावनाने आपण त्यांना सपोर्ट करतो किंवा ट्रीट करतो ते खूपच ब्लेसिंग्स असतं. म्हणजे मला ते आवडतं. तर मी स्वतःहून जाते किंवा कॅम्पला घेते. आता अमोल कदम सर होते माझ्यासोबत, तर त्यांच्या मार्फत पण मी कॅम्पला गेलेली. तर ते मला सपोर्टिव्ह सिस्टम राहिला आणि माझे हजबंड पण होते त्याच्यामध्ये कॅम्पला आलेले. तर कुठेतरी आपण एक ह्युमॅनिटीला टच करतो आणि ट्रीट करायला हेल्प करतो. सो दॅट इज आय फील मस्त. भविष्यात अजून कोणती शिबिरं घेण्याची तुमच्या योजना आहेत? शिबिर म्हणजे मला ऑटिझम मुलांसाठीच म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं आहे. माझी मैत्रिणीसोबतच आता टार्गेट आहे. मे बी अपकमिंग इव्हेंट्समध्ये ऑटिझम मेंटली चॅलेंजसाठी मी ट्रीटमेंट होमिओपॅथिक प्रिस्क्रिप्शन्स पण चालू असतात माझे. तर ते करून विथ ऑडिओलॉजिस्ट आय एम डिसाइडेड टू डू विथ द कॅम्प. फ्री कॅम्पिंग पण करू शकतो. आता आपण मॅडम बघतोय की महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण हे अक्षरशः वाढत चाललंय. लहान वयातही मुलींना ब्रेस्ट कॅन्सरचं म्हणजे बळी पडतायत. तर अशा वेळी एका महिलेने आपल्या शरीराची कशी काळजी घ्यायला? काळजी म्हणजे आपल्याला बेसिक प्रोटोकॉल फॉलो करायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला वॅक्सिनेशन्स आता अवेलेबल आहे आणि अडल्ट लेडीजमध्ये पण सुद्धा वॅक्सिनेशन्स अवेलेबल आहे. ते त्या टप्प्याटप्प्यामध्ये घेतले गेलं पाहिजे. तर ते तुम्ही वॅक्सिनेशनचा प्रोटोकॉल फॉलो करून जवळच्या ह्याच्यामध्ये सेंटरमध्ये जाऊन जर तुम्हाला हिस्ट्री असेल की कॅन्सरस हिस्ट्री असेल मदरला किंवा कॅरिंग असेल आपल्या फॅमिलीमध्ये, तर त्या फिमेल्सने रोल्ड आउट करायला पाहिजे. तर तुम्ही सांगितलं की डॉक्टरी तुमचा पेशा आहे, पण तुम्ही सौंदर्य स्पर्धेत सुद्धा सहभागी झाले. तर ही आवड होती की असं काही घडलं जेव्हा जावं लागलं असं काही? आवड होती पण आधीपासूनच म्हणजे कॉलेजमध्ये तेव्हा काही वेळ असा काही भेटला नाही म्हणजे अभ्यास चालू राहिला. पण आवड असतानाच म्हणजे मग सपोर्ट होता. मग माझे मिस्टर बोलले की हा कर, मला करायचं आहे. तर त्यांच्याकडून होता सपोर्ट. मग मी केलं, पार्टिसिपेशन केलं, त्याची तयारी केली. त्याच्यामध्ये वेट लॉस असं माझं काही वजन एवढं जास्त नव्हतं, पण तरी पण वेट लॉस आणि फिटनेस फ्रीक म्हणजे व्हायला ते कॅटेगरी असतात ते केलं. मग माझं रॉयल कॅटेगरीज होते त्याच्यामध्ये आणि क्लासिक ग्रुप म्हणजे अबव 40 वगैरे. तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेशनला तुम्हाला फिटनेस आणि ते प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो. तर तयारी, प्रॉपर ग्रूमिंग, वॉकिंग वगैरे ते हे सगळं डॉक्टरी पेशा आणि हे सगळं कसं सांभाळता? ते केलं म्हणजे आता असं म्हणता नाही येणार, पण केलं. ते उत्साह होता माझ्यामध्ये, एन्थुझियास्टिक आहे, तर ते ट्राय केलं आणि डॉक्टरांसाठी एक विशेष स्पर्धा असते मिसेस मेडिक्विन महाराष्ट्र. या स्पर्धेतही तुम्ही सहभागी होतात आणि तुम्हाला क्राऊनही मिळाला. तर तो अनुभव कसा? तो अनुभव म्हणजे मिसेस मेडिक्विन महाराष्ट्र जिंकताना म्हणजे मिसेस बोल्ड अँड ब्युटिफुल ऑफ महाराष्ट्र मला क्राऊन भेटलेला. तर त्याच्यामध्ये हेच असतं की आपण जे टॅलेंट आणि कॅरी करतो पर्सनॅलिटी आपली स्वतःची, त्या हिशोबाने ते तुम्हाला भेटतं. म्हणजे इनर सोल तुमची जेवढी ब्युटिफुल आहे तेवढं ग्रेस तुम्ही कॅरी करतात वाईल वॉकिंग, आणि तेच मला भेटलं. कॉम्पिटिटर्समध्ये 60 फिमेल्स होते आम्ही. ऑल ओव्हर फॅटर्निटी होत्या त्याच्यामध्ये सगळे ऑल ओव्हर महाराष्ट्र 265 or 63 समथिंग. त्याच्यामधून आम्ही 60 जणी सिलेक्ट होते. मग पुण्याला त्याचं सेशन झालेलं. प्रेरणा बेरी मॅडम त्याच्या हेड होत्या आणि त्याच्यामध्ये म्हणजे खूप चांगला अनुभव होता. एकदम मजा मस्ती, काही डॉमिनेशन नाही होतं आणि खूप धमाल करून आम्ही ते पर्सनॅलिटी, त्याचे राऊंड्स असतात, इंटरव्ह्यू राऊंड्स असतात, पर्सनल इंटरव्ह्यू, डान्स राऊंड असतो, मग वॉकिंग राऊंड असतो. ते सगळं केलेलं आणि ते कार्यरत करून म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्यापैकी परफॉर्मन्स दिले. पण ॲक्च्युली परफॉर्म करताना यू ऑलवेज परफॉर्म ॲज अ वॉरियर. आय थिंक म्हणजे मी एकटीच गेली आहे, कुठे पण गेली आहे तर मी एकटीच राहिली आहे. मला बॅक ऑफ माय दिस की माझी फॅमिली वर्क करते. माझे पप्पा आहे, मम्मी आहे, माझे हजबंड आहे, तर ते माझ्या मागे उभे राहतात म्हणून मी पुढे फ्रंटलाईनला काम करते. म्हणजे मी टू व्हेरी फ्रँक मी एकटीच होती तिथे, सगळ्यांचे फॅमिलीज होते, पण तेव्हा मला वाटत होतं, पण ते मला स्ट्रॉंग फील करतात की याच्यामध्ये कधीच असं वाटून नाही घ्यायचं की एकटी जाते. तर माझा प्रवास हा एकटा राहिलाय, पण माझ्या मागे हे सगळे सपोर्टर म्हणून राहिले. इंटरनॅशनल ग्लॅम 2023 हा जो अवॉर्ड आहे तो तुषार कपूर यांच्या हस्ते तुम्हाला मिळालाय.
तर त्याच्याबद्दल तो काय? माझ्यासाठी छान खूप होता. स्पेशल म्हणजे होता म्हणजे. हा स्पेशल. माझा मुलगा तेव्हा 6 महिन्याचा होता. त्या फेज मध्ये मी पार्टिसिपेट केलेलं. माझ्या मिस्टरांना बोलले की करू का, मग ते पार्टिसिपेशन केलेलं मी. आणि त्याच्यामध्ये तुषार कपूर सगळे इंटरनॅशनल सगळे कंटेस्टंट होते त्याच्यामध्ये आलेले. मग ते वॉक्स वगैरे, सेम राऊंड वगैरे, त्याच्यामध्ये मला ब्युटी आयकॉन म्हणून 2023चा अवॉर्ड भेटलेला. तर ते खूप चांगलं होतं आणि प्राईड मोमेंट होतं. ते मुंबई अंधेरीलाच झालं. जेव्हा ती अनाउन्समेंट होते तेव्हाचा क्षण कसा तेव्हा होता तुमच्यासाठी? म्हणजे एकदम डोळ्यात पाणी येऊन जातं ऍक्च्युली की हा बाबा वी हॅव डन समथिंग अँड वी हॅव अचीव्ह. तर छान. छान. मॅम, लोकांमध्ये होमिओपॅथी बद्दल खूप गैरसमज आहे की या ट्रीटमेंटला वेळ लागतो. तर ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही काय? नाही, वेळ असा लागत नाही त्याच्यामध्ये. जेव्हा पण आपण पेशंटचे सिम्पटम्स घेतो, क्रॉनिक इलनेस आणि अॅक्यूट इलनेस असतात. तर क्रॉनिक केसेसमध्ये लॉंग टर्मला तुम्हाला डिसीज स्टेट असते, तर त्या केसेसमध्ये केस टेकिंग घेऊन दिला जातो आणि आजार हा मुळातून निघतो. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की पेशंटला की नाही होतो, पण बरेचसे आजार आता असे आहे, कॅन्सर आहे, इव्हन मेंटली चॅलेंज मुलं जे आता म्हणतात की त्याच्याने रिकव्हरी नाही होणार, इव्हन ॲलोपॅथिक मेडिसिन्सने सुद्धा. पण मग आमच्या होमिओपॅथीने पेशंटचे सिम्पटम वाईज पेशंट हॅज इम्प्रूव्ह. फॉर एक्झाम्पल, पेशंट टॉकिंग नाही करत आहे, लेस टॉकिंग आहे, ते पण इम्प्रूव्ह होतं. तर होमिओपॅथिक औषध हे खोलवर जाऊन त्यांना बरं करतात, ट्रीट करतात. ते तसं आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही डॉक्टर आहात, ब्युटी स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेतलाय आणि एक आई सुद्धा आहात. तर इतका सगळा व्याप सांभाळताना आईचा रोल कसा सांभाळता? आईचा रोल म्हणजे एकदम तारेवरची कसरतच आहे ऍक्च्युली खरं म्हटलं तर. पण माझी आई आहे ना, ती खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मला हे सगळं स्ट्रगल म्हणजे कसं करायचं, काय करायचं हे स्ट्रॉंग बनवते माझी मम्मी. म्हणजे महिलेच्या तर पाठी हा, महिलेचा माझी सपोर्ट मम्मी, असल्यावर हो, नक्कीच पुढे जाऊ बट ऑब्विस म्हणजे मी होऊन जाते की मम्मी माझ्याने नाही होणार, मी काय करू, असं होतं. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की नाही होणार, पण आईमध्ये हे असे गुणधर्म आहे जे आपण लग्नानंतर जेव्हा आपण आई होतो, म्हणतो ना बाईचा दुसरा जन्म, तर ती गोष्ट घडते, लिटरली घडते. आणि आपल्याला सगळं देव आठवतात की काय, पण बाईला त्याच्यामध्ये पेशन्स येतं, तिला सॅक्रिफाईस येतं, तिला डिवोशन येतं आणि ती स्पिरिच्युअली पण खूप स्ट्रॉंग होते. त्या गोष्टीमध्ये आपल्याला शिकायला भेटतं की आपल्याला द्यायचं आहे, घ्यायचं नाहीये. जेवढं आपण देतो तेवढं आपल्याला नंतर भेटतं. तर मग मला म्हणजे एक हसायचा मुद्दा सांगायचा झाला तर माझी मम्मी म्हणायची, मी म्हणायची अगं मम्मी मला एकटी कशी राहू मी, तू थांब ना माझ्या बरोबर, मला हिला सांभाळायला नाही जमत आहे. तर माझी मम्मी सारखी मला बघायची, बघ बेटा मुलीकडे बघ आणि काम कर. म्हणजे मला अवघड वाटायचं की हे असं का म्हणते आणि का सोडून चालली जाते, थांबत का नाही. मी नेहमी म्हणायची की मम्मी थांब. पण आता आठवतं की नाही, एकटं करायचंय आपल्याला सगळं, म्हणजे होतं आणि होतं ते जेव्हा आपण हो म्हणतो ना, जेव्हा पाऊल टाकतो आपण तेव्हा तेव्हा सगळं बरोबर होतं. होतं. फक्त मुलं- आपल्याला पाऊल टाकायची गरज हो, असते. मोठे मुलंही मोठे होतात, आपलंही करिअर होत जातं, सगळं होतं. त्याला वेळ द्यावा लागतो आणि ऑटोमॅटिक गोष्टी सगळं होतं. घरच्यांचा सपोर्ट कसा असतो? म्हणजे जेव्हा तुमचं दिवसाचं रुटीन चालू होतं, सकाळी उठता, तुम्ही डॉक्टर आहात, पेशंट असतात, हे सगळं कसं मॅनेज करता? मॅनेज म्हणजे रनिंग असते, ती रनिंग रेस आहे ऍक्च्युली. मी गिव्ह अप नाही करत लवकर, म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक. मी आपल्याला वाटतो की आपला दिवस खचतोय, खाली चाललोय आपण डाऊन, पण देर इज अ मॉरल सपोर्ट. म्हणजे एज अ सोल्जर आई वर्क, माय फादर इज इन एअरफोर्स, तर वो ये है की म्हणजे मैं हारती नहीं हूँ कभी. म्हणजे लहानपणापासून ते तुमच्या समोर पाहिलेलं उदाहरण आहे. माझं पॅरेंटिंग आहे की मला पप्पा म्हणजे कधी पण असलं तर मी फर्स्ट येणार, डान्समध्ये, सिंगिंगमध्ये, स्कूलिंगमध्ये. तर मला ते पॅरेंटिंगच म्हणणार तुम्ही की जे मला भेटलंय तसंच मी पुढे पण जाते. स्ट्रॉंग सपोर्ट राहिलाय की खचायचं नाही, एकटं चालत राहायचं. यू आर लाईक अ वॉरियर, देर इज नो ऑप्शन, यू कॅन से येस और नो, ऑलवेज येस. तर मग ते प्रेरणादायी आहे आणि काम करत राहायचं. तर त्याच्यामुळे मुलं पण बघते. क्लिनिकला मी 3 ते 3 तास आता जाते, 6 आवर्स ओपीडी करते. पेशंट झाल्यानंतर परत घरचं रुटीन सेटच असतं. आणि माझ्या मागे माझे जे मेडने म्हणतात ना, म्हणजे मावशी जे पण आहे सपोर्टर, जे माझे मुलं बघतात, तर ते माझ्यासाठी खूपच इन्स्पिरेशन आहे. ते म्हणजे मला ते देवासारखे धावून आल्यासारखे वाटतात. आय डोंट ट्रीट देम ॲज अ मेड. माझ्या प्रेग्नन्सीला पण मला सपोर्ट राहिलेला. ते येऊन काम करायचे, मी राहायची तरी माझे भरपूर कामं घरातले पण करून घ्यायचे. म्हणजे ही नारी शक्तीच आहे. इव्हन फिमेल्स ऑल्सो वर्क. नाही येणार ते दुसरे, आणि आता तुमच्या इथे त्या नाही येणार तर मी बाहेरच नाही निघू शकणार. म्हणजे या गोष्टी खरंच आहे.
की फिमेल सपोर्टर जर झाल्या तर वी कॅन फ्लरिश अवर वर्ल्ड व्हेरी वेल. मॅडम, आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल होमिओपॅथी या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? म्हणजे जर कोणाला यायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचा काय संदेश? होमिओपॅथिक साठी तुम्हाला हे असं नाही आहे की क्रॉनिक आणि अॅक्यूट आजार बरे नाही, याच्यामध्ये सगळेच आजार बरे होण्यासारखे आहे. 100% रिझल्ट आहे. फक्त तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पॅरासिटामॉल आणि ॲलोपॅथिक मेडिसिन खाऊन जर टेम्पररी रिलीफ भेटतोय, पण आमच्या क्रॉनिक केसेसमध्ये तुम्हाला 100% रिझल्ट भेटतो. पण याच्यामध्ये पॅथीमध्ये कसं आहे, मेडिसिन दिल्यानंतर जोपर्यंत तुमचं मानसिक शारीरिक सगळ्या माहिती घेतल्यानंतरच आम्ही औषधं देतो. तर ते पूर्णपणे डाटा जोपर्यंत पेशंट आपल्या डॉक्टरला प्रोव्हाइड नाही करत तोपर्यंत सिमिलिमम मेडिसिन आम्ही देऊ नाही शकत. म्हणून पेशंटला सुद्धा माहिती पाहिजे की डॉक्टरला काय सांगायचं आहे. असंच नाही की मी बसून राहील, मी नाही सांगणार. म्हणजे आम्ही जज करतो, सिम्पटम्स असतात, पेशंट कसा बसतो, उठतो, बोलतो, त्याच्यावरतून औषधं बदलतात. म्हणजे मिलियन्स ऑफ ड्रग्ज आहे त्याच्यामध्ये. आता माझं MD इन रेपर्टरी झालंय, तर रेपर्टरी सब्जेक्टमध्ये रुब्रिक हंटिंग एक असं सब्जेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही कसे बसले आहात, तुम्ही कसे हसतायत, तुमची पर्सनॅलिटी कशी, ह्या सगळ्या गोष्टींचं वाचन केलं जातं. त्याच्यावरतून तुमचे आजार कन्सिडर करून मग आपण ते औषध देतो. आणि हे खरं आहे, माणसाची नस आणि नस पाहून त्याच्यानंतर अभ्यास करू. हो, बरोबर. तर मग त्या हिशोबाने औषध दिलं जातं आणि मग तो आजार मुळातून जाण्यातून तुम्हाला हेल्प करतो. तरुणांना तुम्ही काय सांगाल की कसं पाहिलं पाहिजे या क्षेत्राकडे सुद्धा? कारण आपण म्हणतो की वेगवेगळ्या डॉक्टरांच्या डिग्री आहेत, पण होमिओपॅथीच का निवडायला पाहिजे? होमिओपॅथिक्स निवडण्याचं माझं एक चॅलेंज आहे की मुळातून जातं. मेन तुमचा आजार पूर्णपणे बरा होतो. मेंटल आणि फिजिकल लेवल्सला इम्प्रूव्हमेंट खूप चांगली भेटते, फॉर शुअर भेटते. काहीच केसेसमध्ये कसं सायकोसोमॅटिक डिसऑर्डर असतो ज्याच्यामध्ये आपला मानसिक आणि शारीरिक आजार होतात. तर त्या केसेसमध्ये आपल्याला याच्यामधून रिझल्ट भेटतो. आणि ज्यांना इंग्लिश नॉलेज चांगलं असेल, फॉर एक्झाम्पल, कारण होमिओपॅथी इज प्रॉम्प्टरली इंग्लिशली साऊंड आहे, तर त्या गोष्टीमध्ये इंग्लिश पण तुमचं चांगलं पाहिजे. रुब्रिक रेपर्टरी सब्जेक्टला तुम्हाला जर केलं, तुम्ही कीन ऑब्झर्वर असले, पेशंटची पर्सनॅलिटी रीड करता आली असेल तुम्हाला, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणजे इट्स अ बूम. असं नाहीच आहे की तुम्ही होमिओपॅथीमध्ये मागे करिअर करू शकत. आपण डॉक्टरांमध्ये देव पाहतो, तर तुम्हाला असा अनुभव आलाय का की कोणी म्हटलं येऊन की तुम्ही माझ्या मुलीला वाचवलं, तुम्हीच माझ्यासाठी देव आहात? तर असा एखादा अनुभव आहे? हो, आहे ना. म्हणजे एकदा एक इन्सिडेंट होता. क्लिनिकला ओपीडीला पेशंट आलेले. ते त्यांना 1.5 वर्षाचं बाळ होतं. त्यांना 1.5 महिन्याचे बेबी होती. 1.5 महिन्याची बेबी होती. त्यांना ASD, PDA आणि ते कार्डियक एनॉमली डिटेक्टेड होती त्या पेशंटला. मग त्यांना हे माध्यम नव्हतं माहिती की ऑपरेट वगैरे कुठे करायचं. तेव्हा मी फोर्टीजला जॉईन होती. 40s झाल्यानंतर जस्ट मी OPD वगैरे टाकलेलं. मग त्या अनुभवामधून माझी जी ओळख होती त्याच्यातून मी त्यांना लिंक फाइंड आउट करून दिली. मग त्यांना फोर्टिस मुलुंडला त्या बेबीला शिफ्ट करून त्यांचं ऑपरेटचं प्रोसिजर करायला हेल्प केली आणि तिचं बायपास सर्जरी झालेलं. 1.5 महिन्याचं. तिचं हार्टचं होल खूप मोठं होतं. मग त्याचं ऑपरेट तिथे फोर्टिस मुलुंडला झालं. म्हणजे ती माझ्यासाठी सगळ्यात अविस्मरणीय गोष्ट आहे, कारण की तिला जे आम्ही ट्रीटमेंट दिलं ती आज चांगलं जगायला लागली. म्हणजे तिचं फीवर वगैरे स्पाइक पण मध्ये मध्ये असायचा, ॲक्यूट कंप्लेंट्स असायचे. आणि त्या पॅरेंट्सला आज त्यांना एक पण टॅबलेट्स पण किंवा होमिओपॅथिक पण द्यायचं असलं तर ते माझ्याकडे येऊन दाखवतात. तर ते माझ्यासाठी खूप टच्ड होतं. आणि ती त्या मुलीसाठी जीवन जगण्याचं माध्यम तुम्ही झालात. हा, मग ते एकदम अविस्मरणीय होतं. म्हणजे आणि एक सांगायचं म्हणजे अजून एक अनुभव ज्याच्यामध्ये रेल्वे स्टेशनला पण इव्हन प्रेग्नेंट फिमेल्स एकदम सडन कोलॅप्स झालेली प्रेग्नेन्सीमध्ये असताना, ती एकदमच डिटोरिएट झालेली आणि अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येऊन गेलेलं की ती इतकी हेल्पलेस आणि एकटं ट्रॅव्हल करताना नंबर नाही होता, काहीच कॉन्टॅक्ट सांगता येत नव्हता. मग त्याची प्रिलिमिनरी ट्रीटमेंट करून आम्ही तिला ट्रीटमेंट करून मग तो नंबर वगैरे काढून, ते पोलीस असायचे रेल्वेमध्ये 1 क्लिनिकला, त्यांनी काढून नंबर वगैरे अर्धा 1 तासामध्ये मिस्टर आलेले. पण तरी पण ती जी गोष्ट असते ना, जेव्हा एक बाई जाते, तिला आपण स्टेशनमध्ये कसे असतात, भरपूर गोष्टी घडत असतात. म्हणजे एवढं फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये पेशंट कधी कोलॅप्स होतो, काय होतो, काही समजत नाही. मग ती
फिमेल एवढी घाबरलेली होती, रडायला लागून गेली. 6 मंथ प्रेग्नन्सी आणि तिला मग प्रॉपरली स्टेबलाइज करून आज पण म्हणजे ते करून आम्ही तिला घरी पाठवलेलं. पण आज पण म्हणजे तो क्षण आम्ही विसरत नाही की त्यांना त्या पॅनिक सिच्युएशन मधून काढून एक चांगलं लाईफस्टाईल दिलं किंवा त्यांना बरं करून ऍटलीस्ट सुखरूप घरी पाठवलं. तर ते एक समाधान खूप आहे. चीफ गेस्ट म्हणून मला बोलवण्यात आलं होतं लर्निंग कर्व स्कूलचं ॲन्युअल गॅदरिंगमध्ये. तर ते एकदम स्पेशल मुमेंट होतं. KCG गांधी स्कूलमध्ये ऑडिटोरियममध्ये तो प्रोग्राम इव्हेंट झालेला होता. ॲक्च्युली आरती पुरोहित मॅडमने मला चीफ गेस्ट म्हणून त्यांचं पहिलं ॲन्युअल गॅदरिंग होतं त्यात बोलवलेलं आणि तो मान सन्मान दिलेला. म्हणजे ते खूप स्पेशल ऑकेजन होतं माझ्यासाठी. आपण बघतो ना लहानपणी टीचर म्हणजे चीफ गेस्ट येतात, आपल्या स्कूलमध्ये प्रोग्राम होतो आणि मग आपण क्लॅप करतो, टीचर्स येतात आणि चीफ गेस्टला एक स्पेशल ट्रीटमेंट असतं. तर दॅट पर्सनॅलिटी आय हॅव डेव्हलप्ड अँड माझा कॉन्फिडन्स बूस्टअप झाला. म्हणजे त्याच्यामध्ये पण मला महिला सपोर्ट राहिली. परत एक दुसरं स्कूल होतं लर्निंग लिटिल हार्ट म्हणून, त्याच्यामध्ये पण एक रीना नायक म्हणून मॅडम आहे, त्यांनी पण मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं त्यांच्या स्कूलमध्ये. तर तिथे पण छान अनुभव होता. माझ्या हस्ते मुलांना पुरस्कार देण्यात आले होते, सगळे ट्रॉफीज मेडल, त्यांचे डान्स इव्हेंट्स बघितलेले. तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या तर ते बट ऑब्विसली पण ते एक छान अनुभव होता. आपण बघतो लहानपणीपासून, पण मग हे महिला त्यांना वाटलं ना की म्हणजे हा अनुभव मध्ये की हा अश्विनी, डॉक्टर अश्विनी इज समथिंग द पर्सनॅलिटी आय ग्रो अप विथ. तो मला ते चांगला अनुभव होता आणि अविस्मरणीय आहे माझ्यासाठी. आणि खूप शेवटी आपली हा जी नवदुर्गाची ती सिरीज चालू आहे, तर आपल्या ज्या नवदुर्गा पाहतायत आणि हा कार्यक्रम पाहणार आहेत, तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल एक महिला म्हणून? महिलांना मी एकच सल्ला देईल की तुम्ही जे पण कराल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण डिवोशन द्या, सेल्फ मोटिवेटेड राहा. कारण की कोणीच तुम्हाला येऊन असा हेल्प नाही करणार आहे. तुम्हाला स्वतःला मोटिवेशन द्यावं लागणार आहे. स्वतः कधी पण गिव्हअप नका करू. घरात राहिले तरी सुद्धा काही ना काही कार्यामध्ये इन्व्हॉल्व राहा. आपलं पेशन्स आणि आपलं जे डिवोशन आहे ते तुम्ही कॅरी करत राहा. असं नाही की खचून जायचं. बायकांचं बरंचदा होतं की मला नाही येते, मी रडते, मी बसते. म्हणजे हा ठीक आहे ना, होतं, सगळ्यांनाच होतं, आमच्या बरोबर पण होतं. पण मग असं नाहीये की काही ना काही करत राहा. आणि जेव्हा आपण प्रॉपरली डिवोशनने देतो ना काही पण गोष्ट, त्याचं रिवॉर्ड तुम्हाला पक्का भेटतो. हा, मग ते तुम्ही करत राहा. डोंट गिव्ह अप. आणि काय म्हणतो, दिवस बदलतो ना तसा, आज सकाळी तर उद्या उगवणारच आहे, सूर्य उगवणारच आहे. तर मग एव्हरी डे हॅज टू पास ऑन. तर मग त्याच्यासाठी तुम्ही सक्सेसफुली काम करत राहा. अश्विनी मॅडम, तुमच्याशी बोलून आणि गप्पा गोष्टी करून खरंच खूप छान वाटलं. तुमचा प्रवास नक्कीच कोणासाठी प्रेरणा देणारा नक्कीच आहे. डॉक्टर म्हटलं की टेथोस्कोप, पांढरा कोट हे लक्षात येतं, पण डॉक्टरी पेशा जपताना आवडही जपता येतं हे अश्विनी मॅडमकडे पाहिल्यावर नक्कीच लक्षात येतं. डॉक्टर अश्विनी मॅडम यांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती मुलाखती पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.